आमशी गावच्या पश्चिमेला डोंगर भागात संतोष सातारे यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी घराचा उंबरठा पूजन कार्यक्रम होता. यावेळी घरातील सर्वजण कार्यक्रमासाठी नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. त्यांच्यासोबत 1.5 वर्षाची स्वामिनीही होती. घरातील सर्वजण उंबरठा पूजनाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना स्वामिनी खेळत खेळत एकटीच नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाठीमागील बाजूस गेली. या ठिकाणी पाण्याचा खड्डा होता. खेळत खेळत स्वामिनी पाण्याच्या खड्ड्यात पडली. स्वामिनी पाण्यात पडल्याचं नातेवाईकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर तातडीनं बेशुद्ध अवस्थेत असलेल्या स्वामिनीला पाण्यातून बाहेर काढत सांगरूळ आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यानं तिला CPRमध्ये हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यावेळी आई, वडील आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नुकताच स्वामिनीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. स्वामिनीच्या अपघाती जाण्यानं सारा गाव हळहळला. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.